गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. जिम झालेली आज गोप्रो नाही आणला त्यामुळे काही शूट नाही केलं मी. पण काय रोज रोज जिमचं फुटेज बघायचं. आज काहीतरी वेगळं बघायला मिळेल तुम्हाला. विवाह नीट झाला आहे. त्याला रात्री ताप आला होता 1 वाजता. आई म्हणली तू दिलं का? आता सकाळी आम्ही जिमला निघालो तेव्हा खेळायच्या मूडमध्ये होता तो. 6:15-7 वाजता भाऊ भाऊ करत होता. पण काय आम्ही सकाळी खेळू शकत नाही. जिमला यायचं असतं. आता गेल्यावर खेळतो. कारण ते ताप कसं प्रत्येक 6-7 तासांनी येतो. मग तो किरकिर करतो. ताप निवला की मग खेळायला लागतो. बघूयात आता कसं आहे काय होते. रविवारनी खाल्लंय तेवढं. आता काय होतं नाचणीचं पीठ ना. नाचणीचं आवडते वाटतं त्याला. दुसरं नाही फक्त. केळी नको. दुपारी 4-1 दुपारी झोपायच्या आधी. केळी खाल्ली ना ते पोट पण साफ होतं त्याचं. एवढं सगळं खेळायला लागतं त्याला. नोटबुक खाल्लं पिल्लं तर ठीक आहे. आजारी पडायला पडू दे. खाल्लं पिल्लं पाहिजे. 12 वाजले तर ऑफिसला चाललोय मी आता. इवांनी खाल्ले थोडंसं पण उलटी झाली परत. काही नाही होत असतं आता. बघू. लेट्स सी. ऑब्झर्व करू 1-2 दिवस. नाहीतर त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. खातोय पितोय झोपतोय तसं काही नाही टेन्शन. विसरलोय मित्रांनो. आता प्रियांकाला वरून टाकायला सांगतोय. हा टाक. इकडशिवाय एंट्री नसते आपल्याला. त्यामुळं काय परत यावं लागलं मला. मित्रांनो काहीतरी वेगळं खायची क्रेविंग होत होती. आता किती वाजलेत बघा. 3:45 वाजले. घरी चाललो आहे मी. आणि इथं बघा चायनीज वॉकर रेस्टॉरंट आहे. चायनीज. तर राईस आणि पनीर घेतलं आहे मी. थोडंसं खाऊ. अनहेल्दी आहे ते पण क्रेविंग्स पण होत असतात. त्यामुळे ते पण खाऊशी वाटते थोडं. हा ऑर्डर आलेली आहे. जाऊयात घरी. भूक लागली आहे जास्तच. चायनीज ऑथेंटिक आहे पण थोडंच करू. चायनीज वॉकचं आहे 229. खूप महाग आहे पण. चायनीज वॉक ब्रँड आहे ना. बस थोडंच बस. कसं आहे कुंपाव पनीर बाउल विथ बर्न गार्लिक राईस. हे बघा असं दिसतंय ते. किती दिवसातून चायनीज खात असेल यार. कच्चा लढतो हा पोलगा बघा. कच्चा लढतो पण नाही लढत. चल चल चल. भूक लागली का? कसा लढतो म्हणजे लेकरू. मित्रांनो आता जस्ट 5 किलोमीटर रन कंप्लीट करून आले. आणि आज मी थोडंसं वेगळं पाळलं. कारण मला स्वतःला चॅलेंज करायचं होतं. तर मी असं इंस्टाग्रामवर बघत होते की बाबा अर्ध्या तासामध्ये 5 किलोमीटर रनिंग कसं काय कंप्लीट करतात लोक. तर मी काय करायचो, थोडंसं रन करायचं, मध्ये मध्ये वॉक करायचं, जॉग करायचो. 40 मिनटं लागायची मला. आणि मी स्वतःला आज चॅलेंज केलं होतं किंवा 5 किलोमीटर कंप्लीट करायचे न थांबता. तर आज झालेलं आहे 31 मिनटं आणि 13 सेकंड. ऑलमोस्ट अर्ध्या तासात झालेलं आहे 5 किलोमीटर. तर हे रोज नाही करू शकत तुम्ही. कधी वॉक करायचं. पण तुमच्यात ती ॲबिलिटी आहे असं मला कळालं आहे. म्हणजे माझ्यात. तर तुम्ही सुद्धा स्टार्ट करू शकता. हळूहळू 1 किलोमीटर मग 2 किलोमीटर. फक्त रेकॉर्ड करत जायचं. 1 किलोमीटर किती वेळात होते, 2 किलोमीटर किती वेळात होते. तर भारी वाटते मला. मी स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे आज. तर मस्त वाटते. 8:15 वाजलेत. कॉल आहे माझा 8:30ला. आज मी नव्हतो येणार. लेट झालं होतं. काम होतं. म्हटलं चला कमी टाईम आहे. हाच चान्स आहे रेकॉर्ड ब्रेक करायचा. तर झालं आहे माझं. भारी वाटलं यार.
मी रनिंग करून आलो मित्रांनो. आता एक कॉल आहे माझा. बघा विवान कसा मागं लागलाय माझ्या. माझा कॉल घेते ना बाळा. जेवण करायचं ना आपल्याला. त्याला कीबोर्डवरची बटणं दाबायची. नको नको नको. चला मित्रांनो डिनर करू. चिकन, सोयाबीन, भाकरी आणि राईस आलेला आहे आपल्याला शेजाऱ्यांच्याकडून. पुलाव. बघा मित्रांनो विवान आता बरा झालाय पूर्णपणे आणि नाटक करतोय टी व्ही बघायचं. आणि आता इकडे बघणार आहे. फेविकॉल दे बरं. खाशील बाबा तू. चिकटून बसल तुझं तोंड. हाय कर. हाय गाईज. हाय गाईज. तू कर. हाय गाईज. ते आण. हां हे मला. ते आण जा. हा ना. हा घेऊन ये. चल. थँक्यू. दे. थँक्यू. ती पण आण जा. थँक्यू. क्लॅप फॉर विवान. राहू दे ना मला. बरं दे आजीला. दे आजीला. दे आजीला. दे. अरे व्हेरी गुड. हे मम्माला दे जा. एक मम्माला दे. मम्माला दे. ए मम्मा. दे मम्माला दे. दे ना मम्माला. थँक्यू. 11 वाजले आता. दिस इज नॉर्मल टाईम. नॉर्मली आता सगळे आवरले. वॉक वगैरे करून आले. आता झोपायची तयारी. व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करत चला यार. म्हणजे कसं असतं कोणताही व्हिडिओ कोणता काहीतरी आपण किती लाईक आले किती व्ह्यूज आले त्याच्यावरून ठरवत असतो की कसा आहे. पण आपला कंटेंट मोर डिझर्विंग आहे असं मला वाटते. म्हणजे फालतू कंटेंट नेटवर खूप व्हायरल होतात. माझ्या लाईफमध्ये डिसिप्लिन आहे. म्हणजे तो आम्ही थोडंसं प्रयत्न करतो आहे. हेल्दी खायचा प्रयत्न करतो आहे. एक्सरसाइज करतो आहे. आपलं काम येते सगळं वर्क लाईफ बॅलन्स करायचा प्रयत्न करतो आहे आम्ही. तर असंच असतं की काहीतरी लोकांना वेगळं पाहिजे असतं जे मला काही जमणार नाही आहे. स्ट्रेट लाईफ कधीतरी सक्सेस मिळेल आपल्याला. आत्ता नाही याच्यावर माझा विश्वास आहे. तर बघा तुम्हाला आवडत असेल कंटेंट तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. स्टेटस ठेवा. स्टोरी ठेवा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा टेक केअर. सी यू. आणि दुपारी जरा चायनीज खाल्लं मग रन करून आलो 5 किलोमीटर. तेव्हा बरं वाटलं. असा गिल्ट आला होता ना पण आता जरा बरं वाटते. चला भेटूया.